पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। संक्रांतीचं काही कळलं पण नाही, केव्हा आली काय। साध्या गुळाच्या पोळ्या सुद्धा झाल्या नाहीत घरात। नशीब त्या कमलबहिणींनी पाठवल्या होत्या म्हणून तेवढ्या तरी घरी आता आल्या। अगं उज्ज्वला, त्या तिळ गुळाच्या पोळ्या जाऊ दे, कोरडा तरी एकदा आला का। एक तर ऋतूंचं काही कळतच नाही, कधी पाऊस पडतो कधी थंडी। काय झालं? अरे देवा, श्रेयस काय झालं? शाळेच्या रिसेस मध्ये खेळत होती, पटांगणात झोपाळा असतो ना तो लागला। टाके बिके नाही पडले ना? नाही, सुदैवाने टाके नाही पडले, पण डोक्याला लागलंय म्हणून पट्टी लावली। डोक्याला लागलं म्हटल्यावर जरा काळजी वाटतेच ना रे। डॉक्टर काय म्हणाले, सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ठीक आहे तसं, पण मला उशीर झाला पोचायला म्हणून डॉक्टर निघून गेले होते, माझी भेट नाही झाली त्यांच्यावर। श्रेयस, अश्विनीला फोन करायला हवा। अहो बाबा, केला होता पण तिचा फोनच लागत नाहीये। शाळेवाल्यांनी पण केलेला तिला फोन। अरे मग तिची ती पार्लर मधली मुलगी जेनिफर, तिला नाही का फोन लावायचाच? आई, त्या जेनिफरला पण फोन लावला, तिला माहितीच नाही अश्विनी कुठे, पार्लर मध्ये नक्कीच नाही। अरे देवा, कुठे गेली असेल काय माहित। अशा काय बघताय तुम्ही दोघी माझ्याकडे? आशू, माझा आहे ना विश्वासच बसत नाहीये की तू मिसेस इंडियाचा फॉर्म भरलाय सगळं। आई तू बेस्ट आहेसच, पण पुढे काय? म्हणजे तुला घरी सुद्धा आणि इथे येऊन सुद्धा सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील। कसं करशील तू? आता आपलं पार्लर आहे त्यामुळे त्या बहाण्याने आपण बाहेर पडू शकतो। नाही माई, मी घरी न सांगता काहीही करणार नाही, आणि ना हे मी आधीच ठरवलंय। म्हणजे आशू, तू हे सगळं घरी सांगणार आहेस? श्रेयस आपल्याला इतकं बोलला तरी पण? राजू, अगं या अगोदरी मी तुला सांगितलं, प्रिटी ब्युटी मध्ये काम करते वेळी जे झालं ते मला परत घरी घडू द्यायचं नाही। आई, मला आजोबांचं टेन्शन नाहीये, पण बाबा आणि आजी त्यांना कन्व्हिन्स करणं खूप चॅलेंजिंग आहे ग। अगं एवढी चॅलेंजेस घेतली, त्यात अजून एक आई, तू मला प्रॉमिस कर की बाबा काहीही म्हणाले तरी तू तुझं डिसिजन बदलणार नाहीस। अगं माझा निर्णय मी नाही बदलणार। आई, कर प्रॉमिस। प्रॉमिस हो जाएगा रे सब। मग कधी सांगणार आहेस घरी तू हे? फॉर्म आपण आत्ता भरला ना, मग लगेच सांगणार, आजच्या आज। दे। कू, अरे काय झालं हिला? कू, किती फोन केले तुला? हा, तुझा फोन लागत नव्हता, नॉट रिचेबल होता। पार्लर मध्ये पण नव्हतीस तू, कुठे गेली होतीस? अहो इथे पण झालंय का हिला? रिसेस मध्ये खेळत होती, पडली आणि झोपायला लागला डोक्याला, खूप पडली। अरे देवा। अगं आली तेव्हापासून झोपेच्या गुंगीत आहे, सारखी आई आई करते। पण अश्विनी, तू गेली कुठे होतीस? अहो बाबा, मी प्राजक्ता बरोबर। ठीक आहे ना, मैत्रिणी सोबत फिरायला गेली, ठीक आहे, पण फोनवर जरा लक्ष ठेवायचं ना। किती मेसेज पाठवले, वाचले का? अहो फोन काढून बघायला वेळच मिळाला नाही मला। झालं असं की मी आई बोल बाळा। सोन्या, आई तुझ्या जवळच आहे। हं, मला थंडी वाजते। अश्विनी, तिला ताप भरलाय का? नाही बाबा। हा, जखम आहे ना डोक्याला, त्याची कसकस असेल। मी हिला बेडरूम मध्ये घेऊन जाते। मयू ऐक ना, तिच्या बॅग मध्ये चेक कर ना, तिने डबा खाल्लाय की नाही। हा मयुरी, डॉक्टरांनी सिरप ठेवलं बॅगेमध्ये, ते पण घेऊन जातो। हाँ, ये। आई तू जाऊ नकोस ना। नाही ग बाळा। हा चल, बेडरूम मध्ये जाऊन झोपायचं का? महिला सशक्तीकरणासाठी सरकारने नवीन उपक्रम करण्याचे योजिले आहे। जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळावा यासाठी रोज नवनवीन योजनांची आखणी केली जाते। बायकांनी फक्त घरात न राहता
स्वतःच्या अंगी असलेल्या गुणांचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आणि मी बसली घरी. शी, HRA कन्सल्टंट, वॅकंट जागा आहे इथे. फोन तर करून बघते. हॅलो, हां, दिस इज शिल्पी म्हात्रे, HRA कन्सल्टंट, राईट? आत्ताच मी जस्ट पेपरमध्ये तुमची ॲड वाचली की वॅकंट जागा आहे म्हणून इंटरव्ह्यूसाठी. अच्छा, जागा भरली का? ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही, थँक्यू. येस. नाहीये वॅकन्सी तर कशाला दिली आहे ॲड? मूर्ख माणसं. काय ग, काय झालं? कशाबद्दल चिडचिड होते तुझी एवढी? इथे एक ॲड वाचली, म्हटलं जॉबसाठी अप्लाय करावं, इंटरव्ह्यूसाठी काही होतंय का बघावं म्हणून फोन केला, तर त्यांनी सांगितलं की नाही, जागा भरली आहे म्हणून. घरात बसून कंटाळा आला असेल ना तुला? कंटाळा असं नाही, पण प्रयत्न तर करत राहायला पाहिजेत ना, कारण जॉब मिळणं काय आता इतकं सोपं नाही राहिलंय. माई, कॉम्पिटिशन प्रचंड आहे. सगळं माझ्यामुळे झालं बघ. कुठून मी त्या दिवशी शेजाऱ्यांकडे गेले आप्पे घेऊन, आणि मला अस्थमाचा अटॅक आला. चांगली नोकरी होती ग तुझी, माझ्यामुळे गेली ती. माई, तुम्ही बसा आधी, बसा बरं. माई, तुम्ही आता अजिबात या गोष्टीचा गिल्ट घेऊ नका. आता त्या दिवशी तुमची तब्येत महत्वाची होती का माझा जॉब? माझ्या आईला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं बरं? हेच केलं असतं ना. आणि समजा तुमची मुलगी असती माझ्या जागी, तरी ती तुमच्यासाठी अशीच धावत पळत आली असती, हो ना? हो, हे मात्र अगदी खरं आहे. तू घरात आहेस ना शिल्पी, तर माझी आशू घरात असल्याचाच भास होतोय मला. अरे, बघता बघता झाले की मटर सोलून. चल, मी ठेवून येते फ्रीजमध्ये. तुला तुझ्या आशू बरोबर असल्याचा फील यावा म्हणून घरात बसून राहणार नाहीये मी. मला माझी स्पेस हवी आहे. अशी रिकामी बसून राहीन ना तर डोकं फुटून जाईल माझं. जॉब मिळायला पाहिजे यार, पण आता असं मधनच कोण देणार मला जॉब? विक्रम. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आई, तुझा आवाज किती गोड आहे ग. हो का? बर. आई, तूच गोड आहेस. हा, माझी कुहू जास्त गोड आहे. आता आई गोड आहे, मग तू गोड असणारच ना. कसं सुचतंय ग कुहू तुला बोलायला? झोप नाही येते का बाळा? किती झोपली आई. तुला माहितीये का, आज साक्षीचा मला जोरात धक्का लागला, तर मी पडली. आणि तेव्हाच ना कुंजन झोक्यावर बसलेली, तर मला तिचा झोका खूप लागला. तेव्हा मला काही कळलंच नाही, फक्त एवढं कळत होतं की मला खूप 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 दुखतंय. पण तेव्हा मला तुझी खूप आठवण आली. आई, तू मला आज घ्यायला का नाही आली शाळेत? काय न कुहू, आई ना एका ठिकाणी अडकली होती म्हणून नाही येऊ शकली. पण मी आत्ता माझ्या कुहूला एकटं सोडून कुठेही जाणार नाही. तुला माहितीये, संजूला तर कळलं पण नाही की मला लागलंय. त्याला सांग. नाही, नको. हे बघ, आता खूप रात्र झालीये की नाही,
आणि संजूला जर आत्ता सांगितलं ना तर तो इथे येण्याचा हट्ट करेल. त्यापेक्षा आपण त्याला उद्या सांगूया का? ठीक आहे. ऐक नको, तुला फार त्रास नाही होत ना बाळा? आई, जेव्हा तू माझ्या सोबत असतेस ना तेव्हा मला दुखतच नाही. थँक्यू. आता थँक्यू कशासाठी? तुझं काम सोडून तू माझ्या सोबत बसलीस, ते पण दिवसभर, म्हणून थँक्यू. आणि आई, आता तू तर पहिल्यासारखी पूर्ण वेळ घरात नसतेस, मग आपण मस्ती पण नाही करू शकत. पण मला ना आता छान वाटतं. तू किती दिवसांनी मला गाणं म्हणून दाखवलं, स्टोरी सांगितली, मला खूप छान वाटलं. आईला किती जरी कामं असली ना तरी गोष्ट सांगायला आणि गाणं ऐकवायला आई कुहूसाठी वेळ काढणार आहे. कुहू, तुला तर खूप छान वाटायला हवं. आपल्या आईचं किती छान पार्लर आहे ना, आणि आपण संडेला मस्ती करतोच ना. तू ना आता आईला सॉरी म्हण, पण तुझ्यामुळे आईला आज पार्लरला जाता आलं नाही. सॉरी आई. नाही कुहू, अजिबात सॉरी म्हणायचं नाही. तू आणि तुझी दीदू सगळ्यात जास्त महत्वाच्या आहात माझ्यासाठी, कळलं? मी पार्लरमध्ये असले काय किंवा अजून कोणत्याही ठिकाणी असले ना तरी तुमच्या दोघींचाच विचार माझ्या मनात सतत असतो. ते तर मला पण माहिती आहे. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू टू. डोळे बंद कर आता. झोप घेईल मग शांत. मयू, अशी काय बघतेस? आई तू म्हणजे कशी आहेस ग? म्हणजे आज जेव्हा तू म्हणालीस की फॉर्मवर माझं नाव लिही, मला काहीच सुचलं नाही. मी एकदम ब्लँक झाले. म्हणजे मला कळालंच नाही ग की तू स्वतः सांगतेस तुझं नाव लिहायला. आणि मला इतकं छान वाटलं ना की मी काहीच बोलू शकले नाही. म्हणजे बघ ना, आज फॉर्म भरताना एक स्ट्रॉंग बाई होतीस आणि कुहूला गोष्ट सांगताना एक सॉफ्ट प्रेमळ आई होतीस. तू म्हणजे एवढी वेगळी कशी आहेस? तू बेस्ट आहेस ग. आय एम प्राऊड ऑफ यू की तू माझी आई आहेस. आणि बघ ना, तुला आज घरात काहीच सांगता आलं नाही. त्यावेळी कुहूची तब्येत खूप महत्वाची होती ना म्हणून. पण उद्या सांगावंच लागेल. काय बाई बायका तरी, कशाचंही कौतुक. डोळे बंद करावे का डोकं, काही म्हणून समजत नाही. काय झालं आई? अगं काही नाही, ती तांब्यांची सून केवढे तंग कपडे घालून फिरत होती. वरती त्या चपला एवढ्या उंच टाचाच्या, चालता येत नाही रे, टक 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 करून चालली होती. म्हटलं बाई काय ग, कुठे? तर म्हणते मुलीच्या कॉलेजमध्ये फॅशन शो होता. अगं मुलीच्या कॉलेजमध्ये फॅशन शो होता ना, मग ही कशाला मॉडेल सारखी फिरत होती? काय धरबंद म्हणून नाही. आई मला ना जरा तुमच्याशी. आणि तुला गंमत सांगते, तांबेवणी स्वतःच म्हणाल्या, तुमची सून बरी हो बाई, आमच्या सोनीसारखे नाही नखरे, नाहीतर आमची सून काही विचारू का. मी त्यांना म्हटलं, अहो तुमच्या सुनेचा नट्टा पट्टा अशा बायका असतात ना, म्हणून माझ्या सुनेचं पार्लर चालतं. अगो बाई वाजले किती, अजून पार्लरला कशी नाही गेलीस? नाही, आज कुहू जवळच थांबेन असं म्हणते. आणि शिवाय जेनिफरी आहे ना तिथेच. आई मला ना तुमच्याशी जरा. हे काय? कुहूला भूक लागली आहे ना, म्हणून तिच्यासाठी उपमा केलाय. अगं मग गरम गरम आहे तोपर्यंत खायला घाल ना, थंड झाला की चव नाही लागत, मग परत पोट खायची नाही. बघ जरा गप्पा आपण नंतर मारू, नाहीतर घरात आहेस ना. चल जा जाऊन ये. बर चला फ्रेश हो जा जरा. थँक्यू. बरं ऐक ना, ते वहिनीच्या पायाला जेव्हा लागलं होतं तेव्हा तू वॉकर आणला होतास, तू परत केलास का? हो परत दिला. तुझी वहिनी आता पुन्हा तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहिली ना, मग दिला परत. ते सोड, तो वॉकर तू कुठे दिलास मला त्याचा ऍड्रेस दे आणि भाडं किती होतं सांग जरा. कशाला हवाय तुला वॉकर? अरे आमची प्राजक्ता काल बाथरूम मध्ये पडली पाय घसरून, पायाला लागलं तिच्या. म्हणजे जास्त नाही लागलंय,
पण पाय बराच मुरगळलाय. पाय खाली सुद्धा टेकवता येत नाहीये. आधी हात आणि आता पाय. आमची ही आणि वहिनी बेस्ट फ्रेंड आहे ना. जशा स्वतःला सेम टू सेम साड्या घेतात ना, तसंच पडण्याच्या बाबतीत झालं. काय करायचं काही कळत नाही. तू का असतोस? म्हणजे एखादा विचार करावा आणि त्याच्या ऑपोजिट व्हावं. म्हणजे राजूने फक्त विचार केला की मी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये जाणार आणि तिचे ग्रहच बदलले. आधी हात मग पाय, पडते काय. मला ना या बायकांचं अमेझिंग वाटतं. ते म्हणजे गंमतच वाटते मला. डायरेक्ट मिसेस इंडिया. अरे काय म्हणजे काय चाललंय काय. कधी कधी वाटतं साईड लाईनला बसावा आणि यांची गंमत बघायची आणि हसायचं. खतरनाक. काय रे असं वेड्यासारखं काय बघतोय? किती बदललायस तू. मला ना तुझ्याबद्दल रिस्पेक्ट येतोय आता. म्हणजे बघ ना, दुसऱ्यावर हसणं फार सोपं असतं, पण तू स्वतःवर पण हसतोयस. रिस्पेक्ट यार, रिस्पेक्ट. काय बडबड करतोयस? म्हणजे बघ ना, तू कालपर्यंत चिडलेला होतास, रागावलेला होतास, पण आज तू ती परिस्थिती एकदम छान प्रकारे ऍक्सेप्ट केली आहेस. व्हेरी गुड, सॉलिड. पांडे मला नीट सांगा. मला नीट सांग काय झालंय ते. सांगतो, चिडू नकोस, सांगतो. अरे म्हणजे वहिनींनी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन साठी भाग घेतलास. ते किती छान प्रकारे ऍक्सेप्ट केलंस तू, असं म्हणत होतो मी. व्हेरी गुड यार. मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला? हो. अरे कालच फॉर्म सुद्धा भरून आले त्या. एक मिनिट, तुला काहीच माहिती नाहीये? नाही. अरे काल वहिनी प्राजक्ता बरोबर गेले होते ना फॉर्म भरायला. तर वहिनीने प्राजक्ताच्या ऐवजी स्वतःचं नाव रजिस्टर केलं. म्हणजे प्राजक्ता मला घरी आल्यावर काल सांगत होती. म्हणजे कुहू पडली शाळेत तेव्हा ही पार्लर मध्ये नव्हतीच. ती गेलेली तिकडे फॉर्म भरायला. तुमच्या गावात. म्हणजे तुला यातलं खरंच काही माहिती नाही? अरे नाही माहिती नाही. दात फोडे ना तुझे. सॉरी. हाऊ डेअर यू. काय आहे हे? हा कॅमेरा आहे. बाबा असा कसा कॅमेरा असेल? हा गंमत आहे बघ. तुझा फोटो काढून दाखवू काय? नी कसा निघेल? निघणार ना. तू स्माइल कर, स्माइल कर, स्माइल कर. आबा मला कॅमेरा खूप आवडला. तुम्ही असा अजून एक बनवून द्या ना. खूप बनवून देईल तुला. म्हणजे मी संजूला पण देईल. नक्की. हे म्हणजे ना जुळ्याचं दुकान आहे. हिला दिलं की त्याला हवं. चांगला आहे ना ग. खरंच चांगलं. चला कुहू, औषध घ्या. नको नाही, ते औषध खूप कडू आहे. अगं कडू असलं तरी प्यावं लागणार ना. नको नाही. प्रसन्न मुद्रेने औषध घ्यायचं. असं तोंड मोडून नाही, नाही तर फोटो काढतो तुझा. अश्विनी, तू काय मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेस? तुम्ही माझ्याशी शांतपणे बोलणार असाल तर सांगते. शांतपणे? शांतपणे का बोलायचं? हा, मी जे सांगितलंय नाही करायचं तेच करायचंय का तुला? मुद्दामून करतेस, मजा येते तुला? मला न सांगता तू फॉर्म भरून आलीस. मला त्या पांड्याकडनं कळतंय. मिसेस इंडिया हे काय आहे सगळं ग अश्विनी? एक मिनिट आई, तू मध्ये बोलू नकोस. अश्विनी, तू त्यात भाग घेतलेला मला चालणार नाही. पण आता फॉर्म भरलाय मी. मग कॅन्सल करायचा तो फॉर्म, परत घ्यायचा. कळलं तुला? का? कारण मी तुझा नवरा आहे आणि मी तुला यासाठी अलाव करत नाहीये, कारण मला ते आवडणार नाही. तुम्हाला आवडो अगर न आवडो, या कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेणार आणि भरलेला फॉर्म मागे घेणार नाही. अश्विनी! बाबा तुम्ही का चिडताय? कुहू बाळा, आहे हा कॅमेरा घे, आतमध्ये जाऊन बस. जा. अश्विनी, आता जरा अति होतोय तुझं. माझ्या बाबतीतले सगळे निर्णय तुम्ही थेट घेऊन का मोकळे होता? तुम्हाला आजपर्यंत कधीच असं वाटलं नाही की माझं मत विचारावं म्हणून? तू विचारलंस मला? तू तर थेट निर्णय घेतलास, फॉर्म भरून आलीस. अगं विचारणं सोड ग, मला सांगण्याची गरज नाही वाटली तुला. अहो मी सांगणारच होते, पण कधी कधी सांगणार होतीस? फॉर्म तर तू काल भरलास. अहो घरी आल्यावर कुहूला लागलं होतं, त्यामध्ये सगळं सांगायचं राहून गेलं. बरोबर, ज्याचं चुकतं ना त्याला हे सगळं लपवावंच लागतं. मी चुकीची वागले नाहीये, त्यामुळे मी कोणतीही गोष्ट कुणापासून लपवणार नाहीये. अगं पण या अशा स्पर्धा आपल्यासारख्या लोकांसाठी असतात का अश्विनी?
मिसेस इंडिया म्हणे. अगं आपण या असल्या स्पर्धा टीव्हीवर बघत सुद्धा नाहीत आणि तू तर भाग घ्यायला निघालीस. आई, तुम्ही अशा स्पर्धा बघितल्या नाहीयेत म्हणून तुम्हाला असं वाटतंय. एकदा या सगळ्याबद्दल माहिती झाली की माहिती नाही आणि माहीत करून घ्यायची गरजही वाटत नाहीये. आपल्या आयुष्यात त्याचं महत्व नाहीये. ते पार्लर चालवतेस, आता स्पर्धा खेळणार, घरासाठी वेळ केव्हा देणार? 24 तासातले 20 तास तू घराबाहेर असते. घरात आहेच मी काम करायला. आई, मी तुमच्यावर काही काम पडू देणार नाही. मी सगळं करून. बस हे बोललं का झालं? आपल्याला जे करायचं ते करायला आपण मोकळे, बरोबर ना? मग घरच्यांना आणि आपल्या फॅमिलीला ते सगळं पटो किंवा न पटो काय फरक पडतो तुला, बरोबर ना? अहो पण मी सगळं विचार करूनच केलंय ना. अश्विनी, एक मिनिट, पुढे बोलू नकोस तू. मला सांग, ज्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे त्या स्पर्धेचं नाव काय आहे? मिसेस इंडिया कॉम्पिटिशन स्प्रिंगडेल कंपनी घेते. म्हणजे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर. आता मिसेस इंडिया म्हटलं राष्ट्रीय तू पातळी. का मध्ये बोलतोस? मी बोलतोय ना. अश्विनी, या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं निश्चित ठरवलंय तू? हो बाबा. ठीक आहे. मग या संबंधी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.